नमस्कार दर्शकों, मेरा नाम वैशाली। आप देख रहे हैं सिटी हेडलाइंस। इस वक्त मैं मौजूद हूँ बालाजी सर्कल पर और आप देख सकते हैं यहाँ पे मनसे कार्यकर्ताओं का आपको बड़ी संख्या में यहाँ दिखेंगे। और मैं बता दूँ, बस थोड़ी ही देर में यहाँ पे राज ठाकरे जी आने वाले हैं। हमारे साथ मनसे के कार्यकर्ता जी। सर, क्या कहेंगे, आज वो दिन आ गया है, इतने सालों के इंतज़ार के बाद आज राज ठाकरे जी मीरा भाईंदर आ रहे हैं। आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे मीरा भाईंदर शहरात येत आहेत। 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळाने आज मीरा भाईंदर शहरात स्वागत करत आहे। मराठी माणूस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे। सन्माननीय राजसाहेब येणार आहे तर 4-5 दिवसापासून आमची एवढी जयंत तयारी आहे। या तयारीचं आज आम्हाला एक मराठी मोर्चा हे जो यशस्वी केला त्याची थाप देण्यासाठी आणि मराठी माणसांचे आभार मानण्याकरता सन्माननीय राजसाहेब आज मीरा भाईंदरमध्ये येत आहेत। इतना ही नहीं सर, मैं देख रही हूँ लगातार 1 महीनों से इस चीज़ का प्रिपरेशन चल रहा है और ख़ास करके मैं देख रही हूँ 3-4 दिन से आप लोग जिस तरह से मेहनत कर रहे हैं उस विषय पर क्या कह रहे हैं कि आज का दिन आप लोगों के लिए कितना खास है? आजचा दिवस आम्हाला दिवाळीपेक्षा कमी नाही आहे, कारण की दिवाळी सणच आहे आमच्यासाठी। आज तुम्ही साहेब इथे आल्यानंतर त्यांचं स्वागत, दिवाळीत जसे फटाके फोडतात, दिवाळीत जसं स्वागत होतं त्यापेक्षाही उत्साहित या राजसाहेबांचं स्वागत होणार आहे आणि खूप मराठी लोक आणि कार्यकर्ते साहेबांच्या आगमनाची वाट पाहत आहेत। सर, क्या कहेंगे, इतने दिनों के संघर्ष के बाद, मोर्चे के बाद और इतनी दिनों की मेहनत के बाद मीरा भाईंदर में आप लोगों ने राज सर को यहाँ बुला लिया, क्या कहना चाहेंगे? राजसाहेब येत आहेत, एक उत्सवसारखा दिवस आहे। आमच्या अंगावर काटे येतात राजसाहेब हे नाव घेतल्यानंतर, ते येत आहेत म्हटल्यानंतर। आणि सर्व इकडचे जे लोक आहेत ना, जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सर्व आज आनंदी आहेत की राजसाहेब या शहरामध्ये येत आहेत। काहीतरी एक वेगळं राजसाहेबांना ऐकण्यासाठी अनेक शहरातून इथे लोक आलेले आहेत। आणि राजसाहेब मराठी माणसं असेल, महाराष्ट्रात प्रेमी असतील, मराठी भाषेवर प्रेम करणारी लोक असतील, यांच्यासाठी एक चांगला संदेश घेऊन या ठिकाणी येणार आहेत। क्या कहेंगे सर, कुछ कहेंगे आज के दिन के लिए? आज खरं तर मराठी माणसाचा एक दिवाळी कसं बोलतात तसाच एक सण आहे आणि साहेब 7-7:30 वाजेपर्यंत येतील, तर नक्कीच मीरा भाईंदरमधल्या सर्व मराठी माणसांनी यावं हीच विनंती। तो ऐसा कह सकते हैं कि आज आप लोगों का वो फाइनली वो जीत का दिन है जिसके लिए इतने दिनों से आप लोग संघर्ष कर रहे थे। यस यस यस, जो परसों आपने देखा ही रहेगा, हर एक मीडिया में, हर एक जगह पे बड़े बड़े मीडिया से लेके हमारे ये मोर्चे का, मराठी क्रांति का पूरा ये संविधान से लेके पूरा जो चालू था हमारे आगे, तो आपने वो देखा ही रहेगा। तो आज साहब आएंगे और सबसे संबोधित करेंगे।